ज्या पद्धतीने आपण बघितलं अतिशय क्रूरपणे काश्मीरमध्ये पर्यटकांवर जो गोळीबार झाला, अतिरेकी हल्ला झाला, मला असं वाटतं ही वेळ आहे की सगळ्यांनी एकत्रितपणे या दहशतवादी हल्ल्याला तोंड देणं गरजेचं आहे। कालच सन्माननीय राजसाहेबांनी त्या पद्धतीची भूमिका जाहीर केली आणि सांगितलं की या अतिरेक्यांना 10 जन्म विसरणार नाही, अशा पद्धतीचा धडा हा सरकारने त्यांना द्यावा। आणि हेही सांगितलं की भारत सरकारच्या पाठी, केंद्र सरकारच्या पाठी, काश्मीर लोकांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा भक्कमपणे उभा आहे। मॉरल सपोर्टच नाही, आज आपण बघितलं तर जिओ पॉलिटिक्स जर बघितलं या सगळ्याचं तर 370 कलम हटवल्यानंतर अतिशय सुरळीतपणे सगळं काश्मीर चाललं होतं। लोकांचा रोजगार वाढत होता, पर्यटन वाढत होतं, अनेक पर्यटक हे काश्मीरला जात होते, तिकडे एन्जॉय करत होते आणि त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की अतिरेकी बनवण्याचं कारस्थान करणारे जे लोक आहेत त्यांची अडचण व्हायला लागली। कारण जशी जशी सुबत्ता काश्मीरमध्ये वाढायला लागली तसे तसे अतिरेकी तयार होणं बंद झालं। लोकांनी त्या गोष्टीकडे पाठ फिरवली। मुख्य प्रवाहात येण्याची सुरुवात ही काश्मीरमध्ये व्हायला लागली। याच गोष्टीच्या भीतीमुळे की आता जर सगळं सुरळीत पार पडलं, पर्यटक यायला लागले, लोकांना उद्योगधंदे वाढायला लागले, लोकांचं कामं वाढायला लागली, तर आपल्याला अतिरेकी तयार करता येणार नाहीत या भीतीमुळे आणि यासाठी कटकारस्थान करून पर्यटकांवर काश्मीरमध्ये हल्ला केला गेला। त्यामध्ये 6 महाराष्ट्राचे आणि पूर्ण देशाचे 27 मला वाटतं लोक मृत्युमुखी पडले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही त्यांना श्रद्धांजली पण वाहतो। पण नुसतं श्रद्धांजली वाहून नुसतं हे करून ही गोष्ट थांबणार नाहीये। कुठेतरी या दहशतवादाला उत्तर देणं गरजेचं आहे। केंद्र सरकार त्यांच्या पद्धतीने देईल याची आम्हाला 100% खात्री आहे। जो काय बदला घ्यायचा आहे, जे काय सजा द्यायची ज्यांना ती देईलच, पण दहशतवाद्यांना नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे की तुमच्या दहशतवादाचं उत्तर हे काश्मीरचं पर्यटन आहे। आणि म्हणून मी आज आमचे मित्र राजा राणी ट्रॅव्हल्सचे, ज्यांनी फार पहिल्यापासून म्हणजे जेव्हा काश्मीरमध्ये तशी परिस्थिती नव्हती तेव्हा सुद्धा त्यांनी काश्मीरच्या या सहली आयोजित केलेल्या, आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला आता काश्मीरला जायचं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आम्हाला सुद्धा काश्मीरला जायचं आहे, तर आमच्यासाठी तुम्ही एक ट्रिप अरेंज करा, आम्ही तिथे येऊ। कारण शेवट पर्यटनाला चालना मिळणं म्हणजे जो दहशतवाद्यांचा मनसुबा आहे की या सगळ्यामध्ये पर्यटन खराब झालं पाहिजे काश्मीरचं, काश्मीरचे लोक बेरोजगार झाले पाहिजेत, जेणेकरून ते पुन्हा या दहशतवादाकडे वळतील। हा जो त्यांचा डाव आहे तो उधळून लावायचा असेल तर मला असं वाटतं देशभरातल्या सगळ्या लोकांनी यावेळेला 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस जेवढं शक्य होईल तेवढं काश्मीरचं पर्यटन केलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही पुढाकार घेतोय। आम्ही मनसेचे पदाधिकारी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही काश्मीरला येणार आहोत, तुम्ही आम्हाला तारीख सांगा, साधारण 5 मे नंतर कुठली तारीख, जसं तुमचे अरेंजमेंट्स होऊ शकतात त्याप्रमाणे आम्हाला पैसे सांगा, आम्ही पैसे भरू। काश्मीरचं पर्यटन जगलं पाहिजे आणि दहशतवादाला उत्तर हे या पर्यटनाने आम्ही देणार आहोत। काश्मीरमध्ये जी चांगली परिस्थिती आहे ती आम्ही बिघडू देणार नाही। आमच्या काश्मीरी बांधव भगिनींच्या पाठी हा अख्खा देश ठामपणे उभा आहे, हा संदेश पाकिस्तानपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आणि लवकरच त्यांचा संपर्क क्रमांक आम्ही जाहीर करू आणि ज्यांना यायचं आहे, आमच्याबरोबर यायचं आहे, नंतर यायचं आहे, ग्रुपनी जायचं आहे काश्मीरला, ते त्यांना संपर्क साधू शकतात किंवा कुठल्याही ट्रॅव्हल कंपनीला संपर्क साधा, पण काश्मीरला सगळ्यांनी गेलं पाहिजे ही आमचं आव्हान आहे आणि त्याची सुरुवात आम्ही आमच्या स्वतःपासून करतोय।
आमचे पदाधिकारी काही तयार झाले, आमचा एक 50 जणांचा ग्रुप तयार झाला, जास्ती आले तर जास्ती जण जसं ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे पण आम्ही काश्मीरला जाणार आहोत. आणि त्याच्यासाठी आज मी त्यांना बोलवलं होतं, त्यांच्याशी चर्चा केली, थोड्या वेळात ते पॅकेज देतील आम्हाला आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना पण सांगू, आमच्या कार्यकर्त्यांना सांगू, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व नागरिकांना, कशाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, या वेळेला सगळा देश एकत्र येऊन हे केलं पाहिजे. आम्ही सांगू की काश्मीरला ज्यांना जायचं आहे त्यांनी संपर्क साधा त्यांना, किंवा अजून कोणाला साधायचं आहे ट्रॅव्हल कंपनीला तरी ते साधू शकतात, पण काश्मीरला चला याची सुरुवात आम्ही आमच्यापासून करतो. पहलगाम टेकडीचा पण या तुमच्या पॅकेजमध्ये उल्लेख राहील का किंवा एकत्रित समावेश राहील का? नाही, जिथे काश्मीरचे सगळे टुरिस्ट जातात त्या सगळ्या टुरिस्ट स्पॉटला आम्ही जाणार आहोत. ते जसे अरेंज करतील त्याप्रमाणे आम्ही सगळीकडे जाऊ. आम्ही काही कुठे जायला घाबरत नाही, कारण काश्मीर हा भारताचा अंग आहे आणि भारतात आम्हाला कुठे जायला भीती नाही वाटली पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे आणि हाच संदेश आम्हाला द्यायचा आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं जो वाढलेला रेव्हेन्यू होता किंवा एकंदरीतच आर्थिक परिस्थिती होती, तो एकंदरीत डॅमेज करण्याचा हा प्रयत्न निश्चित. बघा, तुम्ही जर जिओ पॉलिटिक्स बघितलं तर आज अतिरेक्यांना जी मदत कधीतरी व्हायची काश्मीर, ती आता बंद झाली. याचं कारण इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं, उद्योगधंदे वाढले, लोकांना रोजगार मिळाला. मी कालच कुठल्या तरी चॅनलवर बघत होतो, एक काश्मीरी युवक होता, तो सांगत होता की माझ्याकडे एकच गाडी होती पहिले, टुरिस्ट गाडी, आणि आता ज्याप्रमाणे पर्यटन वाढत होतं म्हणून मी 2 गाड्या एक्स्ट्रा विकत घेतल्या हे पर्यटनासाठी म्हणून. आज तो सांगत होता की माझी याची अवस्था आहे की आता जर पर्यटन बंद झालं तर या 2 गाड्यांचे हप्ते कुठनं भरू मी, या 2 गाड्या मी चालवू कशा. म्हणजे त्या पर्यटनावरच काश्मीर अवलंबून आहे. तेच बंद पाडायचा हा पाकिस्तानचा डाव आहे, अतिरेक्यांचा डाव आहे. तो डाव हाणून पाडायचा असेल तर देश म्हणून आपण एकत्र येऊन पर्यटन करायला पाहिजे आणि हेच दहशतवादाचं उत्तर असेल असं मला वाटतं. की कुठल्याही प्रसंगात भारतातले सगळे नागरिक एक होऊ शकतात, हा संदेश पोहोचला पाहिजे, याची सुरुवात आम्ही आमच्या वाजता. कालच्या हल्ल्यानंतर अनेक पर्यटकांनी त्यांच्या बुकिंग रद्द केलेले आहेत, नवीन पर्यटकांची घट झालेली आहे असे ट्रॅव्हल एजन्सीचं म्हणणं आहे. म्हणूनच मी त्यांना, माझी सुद्धा त्यांच्याशी काल ही चर्चा झाली आणि म्हणून आम्ही ठरवलं की जर संदेश द्यायचा असेल की तुमचा मनसुबा कामयाब होणार नाही, दहशतवादाचं उत्तर आम्ही पर्यटनाने देऊ, हा जर संदेश द्यायचा असेल तर दुसऱ्याच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत असं नाही ना, स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. मी नाही जाणार पण दुसऱ्यांनी जावं असं करून होणार नाही, म्हणून सुरुवात आम्ही आमच्यापासून करणार आहोत. आणि आम्ही लोकांनाही आवाहन करतो त्यांनी सुद्धा काश्मीरला जावं, आपल्या सुरक्षा यंत्रणेवर, आपल्या सैन्यावर, आपल्या आर्मीवर, आपल्या लोकांवर, काश्मीरी आपल्या बंधू भगिनींवर विश्वास ठेवून सगळ्यांनी काश्मीरला गेलं पाहिजे, अशा प्रकारची आमची भावना आहे. सुरक्षा एजन्सीवर पण प्रश्न उपस्थित होत आहे. 2000 ज्या ठिकाणी नागरिक जमा झाली होती तिथं कुठल्याही प्रकारचा फौजफाटा नव्हता. मला असं वाटतं सुरक्षेमध्ये काय लॅप्सेस राहिले असतील, पण आता जे कळलेत तिथे निश्चितपणे दुरुस्ती करेल सरकार. खास जर बघितलं तर महिला आणि लहान मुलांना सोडून देण्यात आलेलं होतं तुमच्या या, आणि पुरुषांना टार्गेट करण्यात आलं होतं. तर तुमच्या या सहलीमध्ये सगळ्यांचा समावेश असणार आहे की तुम्ही जे कोण येतील त्या सगळ्यांना वेलकम आहे. सगळ्यांना आम्ही सांगणार आहोत, ज्यांना यायची इच्छा आहे ते येऊ शकतात, कोणावर जोर जबरदस्ती तर नाही आहे, पण अगदी लहान मुलांपासून ते ज्यांना यायचं आहे ते कोणी येऊ शकतात. त्याच्यामध्ये काय असं जेंडर भेद केलेला नाही आम्ही. अनेक नागरिक काश्मीरमध्ये अडकलेले आहेत जे पर्यटनासाठी गेलेले होते. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रायव्हेट जेटने तिथे नागरिकांसाठी गेलेले होते, त्यांच्यावर टीका होती आहे PR चा भाग म्हणून. अशा प्रकारे त्यावर काय भूमिका असेल? असं आहे, मला ती गोष्ट माहीत असेल, वडील, मुलगा आणि गाढव तसंच आहे. तुम्ही दोघंही गाढवावर बसले तरी टीका होणार आहे, एकटे वडील गाढवावर बसले तरी टीका होणार आहे, एकटा मुलगा गाढवावर बसला तरी टीका होणार आहे, गाढव अंगावर घेतलं तरी टीका होणार आहे. त्यामुळे टीकाही होतच राहते. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की असं लक्षात येते की जे पर्यटक आता तिथे अडकलेले ज्यांना परत यायचं आहे, सगळ्या ट्रॅव्हल म्हणण्यापेक्षा सगळ्या ज्या एअरलाईन्स कंपन्या यांनी भाव अव्वाच्या सव्वा वाढवलेले आहेत आणि त्यामुळं खूपसे नागरिक आहेत जे तिकडे अडकून पडलेल्या, काही जणांना भीती वाटत असताना सुद्धा जास्त दिवस राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, कारण त्यांची पिकनिक संपत आली होती. आता परतीसाठी जो वाढीव खर्च आहे तो त्यांना झेपणारा नाहीये. मला असं वाटतं की म्हणजे आपल्या एअरलाईन्स कंपन्या, आता इंडिगोची एक काय टॅगलाईन आहे, कनेक्टिंग इंडिया, अशा प्रकारे कनेक्ट करणार आहात का तुम्ही इंडियाला?
अशा प्रकारे भारत जोडो करणार आहात का? म्हणजे ज्या प्रसंगात तुम्ही खंबीरपणे लोकांच्या पाठी उभं राहिले त्या प्रसंगात तुम्हाला लोकांना लुटण्याचं जर प्रकार होत असतील तर अतिशय गंभीर आहे. मला असं वाटतं काल याची दखल DGCPने घेतली. 2 स्पेशल विमानं त्यांनी अरेंज केली. महाराष्ट्र सरकारने सुद्धा उड्डाण मंत्री आपले मुरलीधर अण्णांनी सुद्धा ती अरेंज केली आणि त्याचा मार्ग काढला. पण अशा पद्धतीने एअरलाईन्स कंपन्यांनी वागणं हे त्यांना शोभणारं नाही आहे. त्याचबरोबर असं दिसून येते की सगळ्या म्हणजे मनसे कायमच म्हणत आलेली आहे की पाकिस्तानशी खेळही नको आणि त्यांच्या कलाकारांना इथे एंट्री पण नको. परंतु कालपासनं अनेक खेळाडू आहेत, अनेक माजी खेळाडू आहेत, मोठे नाव कमावलेले खेळाडू आहेत. सचिन तेंडुलकर पासून अनेक जणांनी पाकिस्तान बरोबर खेळाचे सुद्धा सगळे संबंध तोडले गेले पाहिजे आणि एंटरटेनमेंटचे सुद्धा सगळे संबंध तोडले गेले पाहिजे अशी वाच्यता करायला सुरुवात केलेली आहे. याबद्दल मला वाटतं उशिरा का होईना काही लोकांना जाग आली. काही नतद्रष्ट होते आपल्याकडे, त्या अग्रवाल सारखे जे पाकिस्तानी कलाकारांना घेऊन चित्रपट बनवत होते. मला असं वाटतं त्यांना सुद्धा अक्कल आली असेल आता. या पद्धतीची निरपराध लोकांना मारण्याचं काम हे लोक करतायत. ह्या लोकांना कशाबद्दल आपण इथनं पैसे कमवून जाणार आणि तिकडे दहशतवादी तयार करणार का? भारतातनं पैसे कमवणार आणि तिकडे दहशतवादी तयार करणार का तुम्ही? मला असं वाटतं सगळेच संबंध आता केंद्र सरकारने ठेवलेत. आमची तर भूमिका पहिल्यापासूनच आहे की महाराष्ट्रात आम्ही पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. पण ही भूमिका माझ्या मते सर्व भारतातल्या सर्व राज्यांनी घेतली पाहिजे, ही आमची विनंती आहे. हिंदी गा रहा है कौन है? हिंदी है. आप मनसे के कार्यकर्ता कश्मीर जाने वाले हैं, क्या वजह है और क्या संदेश देना चाहते हैं? ठीक है, जिस प्रकार का जियोपॉलिटिक्स आप देख रहे हैं, ये जो हमला हुआ है पर्यटकों पे हुआ है. आज तक कभी कश्मीर में पर्यटकों पे हमले की कभी कोशिश नहीं की, कभी हुआ नहीं है. इसकी वजह आज क्यों हमला हुआ, इसकी वजह है जिस प्रकार से कश्मीर में हालात सुधर रहे थे, जिस प्रकार से कश्मीरी हमारे जो भाई बहन हैं उनको रोजगार मिल रहा था, उनके उद्योग धंधे बढ़ रहे थे. किस वजह से बढ़ रहे थे? पर्यटन की वजह से बढ़ रहे थे. 370 कलम हटाने के बाद जिस प्रकार से इंफ्रास्ट्रक्चर का काम हुआ, जिस प्रकार से टूरिज्म के ऊपर काम हुआ, जिस प्रकार से टूरिज्म को बढ़ावा दिया गया, देश भर के लोग टूरिज्म के लिए कश्मीर जा रहे थे. और उसी पर्यटन को खत्म करने की कोशिश इस आतंकवादी हमले से करने की कोशिश की गई है. क्यों की है? क्योंकि जो कश्मीरी युवक था, हमारे जो कश्मीरी भाई बहन थे, वो दहशतवाद को समर्थन नहीं कर रहे थे, आतंकवाद को समर्थन नहीं कर रहे थे, इसीलिए ये सब किया गया. तो वो वापस आतंकवाद को समर्थन करे, वो वापस दहशतवाद को समर्थन करे. अगर वो कब करेंगे? जब वो बेरोजगार होंगे. तो उनको बेरोजगार करने के लिए ये हमला किया गया. इस कोशिश को नाकाम करने के लिए हम चाहते हैं कि देश भर के सभी लोग इस बार छुट्टियां मनाने कश्मीरी जाए. दहशतवाद का सामना हम पर्यटन से करेंगे. उनके जो मंसूबे, उनकी जो इच्छा है वो कभी पूरी नहीं होगी. ये हमारी भावना है और इसीलिए शुरुआत हम हमारी ओर से कर रहे हैं, हमारी तरफ से कर रहे हैं. हमें सहयोग राजा रानी ट्रैवल्स का मिल रहा है ये सब अरेंज करने के लिए, क्योंकि उधर का तो हमें पता नहीं है. ये बहुत सालों से कश्मीर के ट्रिप्स आयोजित कर रहे हैं, तो उनके साथ मिलकर हम ये अरेंज कर रहे हैं और उनके साथ मिलकर जा रहे हैं.